स्वागत आहे आपल्या सर्वांचं भौगोलिक रचना भाग 7 मध्ये. आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा. चला तर मग सुरू करूया. प्रश्न संख्या 501 ते 600. राज्यातील नंदुरबार जिल्हा हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात एकूण लोकसंख्येत आदिवासींचे प्रमाण %हून अधिक आहे, 65%. जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असलेले हे शहर बिंदुसरा नदीच्या काठी वसले आहे. योग्य उत्तर आहे बीड. देवणी ही गायीची एक जात असून ती ज्या गावाच्या नावावरून ओळखली जाते ते देवणी गाव राज्यातील या जिल्ह्यात आहे. योग्य उत्तर आहे लातूर. नांदेड जिल्ह्यातील किनवट, कंधार व मुखेड या लातूरमध्ये या जमातीची वस्ती एकवटलेली आहे. योग्य उत्तर आहे लमाण. राज्यात फक्त अमरावती जिल्ह्यात परिसरात कॉफीचे मळे आढळतात. योग्य उत्तर आहे चिखलदरा. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था 1958 पासून कार्यरत आहे. कोठे? उत्तर आहे नागपूर. जिल्ह्यात खडगपूर अंतर्गत क्षेत्र मोनोझाईट प्रकारचे खनिज आढळते. योग्य उत्तर आहे रत्नागिरी जिल्ह्यात. चंद्रपूर जिल्ह्यातील हे स्थान निर्मितीच्या उद्योगांकरिता प्रसिद्ध आहे. विटा निर्मितीसाठी. या पर्वताला महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक म्हणतात. योग्य उत्तर आहे सह्याद्री. राज्यातील उत्तरेकडील सातपुडा तळसरीपासून दक्षिणेकडील पर्वताचा विस्तार पसरलेला आहे. योग्य उत्तर आहे सह्याद्री. सह्याद्री पर्वताच्या वाऱ्याच्या दिशेच्या व विरुद्ध दिशेच्या भागामुळे या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण बदलते. योग्य उत्तर आहे मराठवाडा. चिंचोळ्या कोकण किनारपट्टीची रुंदी उत्तरेकडे नदीच्या खोऱ्यात सर्वाधिक म्हणजे सुमारे 100 किलोमीटर आहे. तापी नदीच्या. कोकण किनारा रिया प्रकारचा असून किनाऱ्यावर जवळ सागरी गुहा आढळतात. मालवण जवळ. सह्याद्री पर्वताची एकूण लांबी सुमारे 1600 किलोमीटर असून त्यापैकी सुमारे लांबीचा भाग महाराष्ट्रात आहे, 440 किलोमीटर. गोदावरी खोरे हे राज्यातील सर्वात मोठे खोरे असून या खोऱ्याने राज्याचा भूप्रदेश व्यापला आहे, 49%. राज्यातील अतिदक्षिणेकडील या जिल्ह्यांची सीमा गोवा राज्यास मिळते. योग्य उत्तर आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याची. गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ व नांदेड या जिल्ह्यांच्या सीमा राज्यास मिळतात. योग्य उत्तर आहे तेलंगणा राज्यास. पालघर, नाशिक, धुळे व नंदुरबार या जिल्ह्यांच्या सीमा राज्याला लागतात. गुजरातला लागतात. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर व नांदेड या जिल्ह्यांच्या सीमा राज्यास लागतात. कर्नाटक राज्यास. सातपुडा पर्वत व सातमाळा अजिंठा डोंगर यांच्या दरम्यान खोरे आहे. तापी व पूर्णा नदीचे खोरे. सातमाळा, अजिंठा व हरिश्चंद्र बालाघाट यांच्या दरम्यान खोरे आहे. गोदावरी नदीचे. हरिश्चंद्र बालाघाट व महादेव डोंगर रांगा यांच्या दरम्यान खोरे आहे. कृष्णा नदीचे खोरे आहे. कृष्णा नदी खोऱ्यात जिल्ह्यांचा प्रदेश समाविष्ट होतो. पुणे, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, सांगली, सोलापूर, कोल्हापूर. गोदावरी नदीची एकूण लांबी सुमारे आहे, 1465 किलोमीटर. तारणा, प्रवरा, मुळा, सिंदफणा, पूर्णा, दुधना, शिवणा व कादवा या नदीच्या उपनद्या आहेत. या गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत.
वर्धा व वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहास डॅश म्हणतात. उत्तर आहे प्राणहिता. पुणे जिल्ह्यात भीमाशंकर येथे उगम पावणारी भीमा नदी कर्नाटक राज्यात रायचूर जिल्ह्यात डॅश येथे कृष्णेस मिळते. कुरगुडी या ठिकाणी. कुरगड्डी. भीमा नदीचे उगमस्थान असलेले भीमाशंकर पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? खेड तालुक्यात. घोड, सीना, भामा, इंद्रायणी, नीरा या डॅशच्या उपनद्या होत. या भीमा नदीच्या उपनद्या आहेत. कृष्णा नदीची एकूण लांबी 1400 किलोमीटर असून तिचा सुमारे डॅश लांबीचा प्रवाह महाराष्ट्रातून जातो. योग्य उत्तर आहे 282 किलोमीटर. पुणे, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद ही शहरे डॅश नदीच्या खोऱ्यात वसली आहेत. भीमा नदीच्या खोऱ्यात. सातारा, सांगली, कराड व कोल्हापूर ही शहरे डॅश नदीच्या खोऱ्यात वसली आहेत. कृष्णा नदीच्या खोऱ्यात. तापी व वैतरणा या नद्यांच्या मुखाजवळ डॅश जिल्ह्यात खाडी आहे. पालघर जिल्ह्यात. तापी व वैतरणा सावित्रीमुळे डॅश या नदीचे 2 फाटे झाले असून ती 2 मुखांनी अरबी समुद्रास मिळते. सावित्री. वशिष्ठी खाडी व जयगड खाडी या 2 खाड्या डॅश नदीच्या मुखाशी तयार झाल्या आहेत. वशिष्ठी नदीच्या मुखाशी. कोकणातील सर्वाधिक म्हणजे 130 किलोमीटर लांबीची उल्हास नदी सह्य पर्वता डॅश जवळ उगम पावते. खंडाळा जवळ. सातपुडा पर्वतरांगात मध्य प्रदेशात मुलताई जवळ उगम पावणारी पश्चिम वाहिनी तापी नदी डॅश जवळ अरबी समुद्रास मिळते. सुरत जवळ. गाविलगड डोंगराच्या दक्षिण उतारावर उगम पावणारी पूर्णा ही तापीची प्रमुख उपनदी डॅश जिल्ह्यात तापीस मिळते. जळगाव जिल्ह्यात. गिरणा, पांझरा व बुराई या डॅशच्या उपनद्या होत. या तापी नदीच्या उपनद्या आहेत. तापी नदीची एकूण लांबी 724 किलोमीटर असून तापीचा सुमारे डॅश किलोमीटर प्रवाह महाराष्ट्रातून गेला आहे. 228 किलोमीटर. नर्मदा नदीचा 74 किलोमीटर लांबीचा प्रवाह राज्यातून डॅश जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून गेला आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या. वर्धा नदीची महाराष्ट्रातील लांबी सुमारे 455 किलोमीटर इतकी आहे, तर वैतरणीची महाराष्ट्रातील लांबी सुमारे डॅश किलोमीटर आहे. 295 किलोमीटर. डॅश या विदर्भातील प्रमुख दक्षिण वाहिनी नद्या होत. वैनगंगा व वर्धा. मोसमी पावसाचे आगमन केरळमध्ये 1 जून रोजी होते, तर पुणे येथे 7 जून रोजी. मुंबईमध्ये तो साधारण डॅश रोजी पोहोचतो. 10 जूनपर्यंत. राज्यात जांभी किंवा लॅटेराइट मृदा डॅश या जिल्ह्यांमध्ये आढळते. योग्य उत्तर आहे रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड. राष्ट्रीय स्तरावर एकूण भूप्रदेशापैकी सुमारे 46% क्षेत्र शेतीखाली आहे, तर महाराष्ट्र राज्यात हे प्रमाण किती टक्के आहे? 55%. हिरड्यापासून टॅनिन तयार करण्याचा कारखाना कोल्हापूर जिल्ह्यात डॅश येथे आहे. आंबा या ठिकाणी आहे. राज्यात काडीपेटी तयार करण्याचे कारखाने डॅश येथे आहेत. अंबरनाथ, मुंबई, नागपूर. खैरापासून कात तयार करण्याचा कारखाना पालघर जिल्ह्यात डॅश येथे आहे. डहाणू येथे.
नागपूर जिल्ह्यातील डॅश हा पट्टा मॅंगनीजच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे. रामटेक ते सावनेर. हेमेटाइट, क्वार्टझाइट पट्ट्यातील लोहखनिज साठे सिंधुदुर्ग जिल्ह्यात डॅश येथे आढळतात. रेडी येथे आढळतात. महाराष्ट्रातील डॅश हे विभाग कापूस उत्पादनात अग्रेसर आहेत. खानदेश व विदर्भ. विभागनिहाय विचार करता डॅश हा विभाग राज्यात साखर उद्योगात आघाडीवर आहे असे म्हणता येईल. पश्चिम महाराष्ट्र. महाबळेश्वर पोलादपूर रस्त्यावर लागणारा घाट डॅश येथे आहे. आंबेनळी घाट. राज्यातील सर्वाधिक मागासलेला जिल्हा म्हणून डॅश या जिल्ह्याचा निर्देश केला जातो. गडचिरोली जिल्ह्याचा. जळगाव जिल्ह्यात गिरणा नदीकाठी वसलेल्या डॅश या ठिकाणी ताम्रपाषाण युगीन अवशेष सापडतात. बहाळ या ठिकाणी. नागपूरजवळ डॅश येथे असलेले विमानतळ भारतातील मध्यवर्ती विमानतळ गणले जाते. सोनेगाव येथे असलेले. लोकसंख्येचा विचार करता बृहन्मुंबई हे राज्यातील पहिले तर देशातील डॅश क्रमांकाचे नागरी संकुल ठरते. दुसऱ्या क्रमांकाचे. बृहन्मुंबई नागरी संकुल हे लोकसंख्येचा विचार करता जगातील कितव्या क्रमांकाचे नागरी संकुल ठरते? 6व्या क्रमांकाचे. पुणे हे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे तर देशातील डॅश क्रमांकाचे नागरी संकुल आहे. 8व्या क्रमांकाचे. यवतमाळ व नांदेड जिल्ह्यांमधील डॅश आदिवासी जमात केंद्र शासनाने अतिमागास म्हणून जाहीर केली आहे. कोलाम. केंद्र शासनाने अतिमागास म्हणून जाहीर केलेली माडिया गोंड ही जमात प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळते? चंद्रपूर जिल्ह्यात. डॅश हे विदर्भातील एकमेव गिरिस्थान होय. चिखलदरा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी व त्यांनी स्थापन केलेला गुरुकुंज आश्रम अमरावती जिल्ह्यात डॅश येथे आहे. मोझरी या ठिकाणी आहे. महाराष्ट्रातील सहकारी तत्त्वावरील पहिला साखर कारखाना प्रवरानगर येथे कोणत्या वर्षी उभा राहिला? 1948. विदर्भातील पहिला सहकारी साखर कारखाना म्हणून जिजामाता सहकारी साखर कारखान्याचा उल्लेख केला जातो. हा साखर कारखाना डॅश येथे आहे. दुसरबीड बुलढाणा. म्हैसूर येथील वृंदावन गार्डन व काश्मीरमधील शालिमार उद्यान यांच्या धर्तीवर रचना करण्यात आलेले पैठण येथील उद्यान डॅश येथे आहे. ज्ञानेश्वर उद्यान हे आहे. आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे सागरीय उद्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात डॅश परिसरात साकारले जात आहे. मालवण परिसरात. महाराष्ट्रातील तसेच भारतातीलही पहिला पर्यटन जिल्हा बनण्याचा मान डॅश या जिल्ह्यास मिळाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यास. राज्यातील पहिले व एकमेव सागरी उद्यान कोणत्या नावाने ओळखले जाते? राजा शिवछत्रपती सागरी उद्यान. भामेरकडे जाताना हा घाट लागतो. चित्रा. डॅश या भाषेत गोवा राज्यात राज्यसभेचा दर्जा देण्यात आला असला तरी भाषाशास्त्रज्ञांच्या मते तिची गणना मराठीची उपभाषा म्हणून केली जाते. कोंकणी भाषेची. मराठीची उपभाषा म्हणजे डॅश असे म्हणतात. बोली भाषा. महाराष्ट्राच्या कोकणपट्टीत बोलल्या जाणाऱ्या डॅश या भाषेस मराठीची उपभाषा मानले जाते. कोंकणी भाषेस.
मराठी भाषेचे उत्तर कोकणी, दक्षिण कोकणी व डॅश असे प्रमुख उपभेद आहेत. खानदेशी. उत्तर कोकणी भाषेच्या डॅश या बोलीवर उर्दू प्रभाव आढळतो. वाडवळी. भौगोलिक निकटतेमुळे मराठीच्या डॅश या उपभाषेवर किंवा बोलीवर काहीसा गुजरातीचा प्रभाव आढळतो. अहिराणी. मराठीच्या डॅश या बोलीस किंवा उपभाषेस अहिराणी भाषा म्हणून अहिराणी असेही म्हणतात. खानदेशी. सन 1962 मध्ये विकसित करण्यात आलेले व आता फिरोजशाह मेहता उद्यान म्हणून ओळखले जाणारे मुंबई येथील उद्यान पूर्वी कोणत्या नावाने ओळखले जात होते? हँगिंग गार्डन. मुंबई येथील हुतात्मा चौक म्हणून ओळखला जाणारा परिसर पूर्वी कोणत्या नावाने ओळखला जात होता? फ्लोरा फाउंटन. सन 1978 मध्ये बांधून पूर्ण झालेली मुंबई उच्च न्यायालयाची इमारत इंग्रजांच्या डॅश या बांधकाम शैलीचा उत्तम नमुना म्हणून ओळखली जाते. गॉथिक. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणून ओळखले जाणारे व्हिक्टोरिया टर्मिनस या इटालियन गॉथिक शैलीतील बांधलेल्या रेल्वे स्टेशनच्या वास्तुरचनेचे श्रेय कोणास दिले जाते? एस.डब्ल्यू. स्टीव्हन्स. मुंबई उपनगर जिल्ह्यातून जाणारा पश्चिम द्रुतगती महामार्ग डॅश नावाने ओळखला जातो? अलियावर जंग मार्ग. मुंबई उपनगरातून जाणाऱ्या डॅश महामार्गास लाल बहादूर शास्त्री मार्ग म्हणून ओळखले जाते? पूर्व द्रुतगती महामार्ग. मुंबई येथील ऑगस्ट क्रांती मैदान पूर्वी कोणत्या नावाने ओळखले जात होते? गवालिया टँक मैदान. प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम, कावसजी जहांगीर हॉल व गेटवे ऑफ इंडिया या वास्तूंची रचना करण्याचे श्रेय सुप्रसिद्ध ब्रिटिश वास्तुविशारद डॅशांना जाते? जॉर्ज विटेट. मध्याचे डॅश हे शहर प्राचीन काळी गजनत्राचे निवासस्थान म्हणून ओळखले जात होते? नांदेड. मुंबई उपनगरातून जाणाऱ्या कोणत्या महामार्गास वसंतराव नाईक महामार्ग म्हणून ओळखले जाते? पूर्व द्रुतगती महामार्ग. मुंबई येथील हुतात्मा चौक म्हणून ओळखला जाणारा परिसर पूर्वी कोणत्या नावाने ओळखला जात होता? फ्लोरा फाउंटन. भौगोलिक निकटत्वामुळे मराठीच्या डॅश या उपभाषेवर किंवा बोलीवर काहीसा गुजरातीचा ठसा आढळतो. खानदेशी या उपभाषेवर. कोकणी भाषेचे उत्तर कोकणी, दक्षिण कोकणी व डॅश असे उपभेद आहेत. कुडाळी. डॅश या भाषेत गोवा राज्यात राज्यभाषेचा दर्जा देण्यात आला असला तरी भाषाशास्त्रीय दृष्ट्या तिला मराठीची उपभाषा मानले जाते. कोकणी. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहिले महाराष्ट्राची भौगोलिक रचना भाग 7. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक व शेअर करायलाही विसरू नका. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.